मॉर्निंग मित्रांनो, जर तुम्हाला जॉब स्विच करायचा आहे पण तुमची हिंमत होत नाहीये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. बरीच मुलं असतात ज्यांना जॉब स्विच करायचं डेस्परेटली, कारण त्यांना त्यांच्या आहे त्या कंपनीमध्ये नाही राहायचं, ते प्रॉब्लेम्स आहेत. पण तरी पण त्यांना भीती वाटते की जॉब स्विच केल्यानंतर ती कंपनी चांगली नसेल तर, तिथे बॉस वाईट असेल तर, ते कल्चर खराब असेल तर, आणि म्हणूनच ते लोक आहेत तिथे स्टक राहतात आणि आपला जॉब स्विच करण्याचा निर्णय मागे घेतात. अशा सगळ्या मुलांना मला एवढंच सांगायचं की दोन सिच्युएशन असतात. एकतर तुमचं सगळं चांगलं चाललेलं असतं, मग तुम्हाला जॉब स्विच करायची गरजच नाही. तुम्ही जॉब स्विच करताय म्हणजे तुम्हाला आहे तिथे प्रॉब्लेम आहेत. तुमची सॅलरी इन्क्रीमेंट नाहीये, तुमचा बॉस खराब आहे, कल्चर चांगलं नाहीये, वर्किंग अवर्स जास्त आहे, तुमच्या कामाचा मोबदला मिळत नाहीये, ऑफिस पॉलिटिक्स आहेत. मग एवढं सगळं असताना तुम्ही जॉब स्विच करण्याचा निर्णय घेताय, मग तुम्हाला कसली भीती वाटते? मान्य आहे काही गोष्टी चुकतील, पण तरी सुद्धा त्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट तरी नक्की असेल जी 100% होणारच आहे, ती म्हणजे तुमची सॅलरी ग्रोथ. कारण तुम्ही स्विच मारताना तुमचं 30% 35% राईज घेऊनच स्विच मारणार. मग तुम्हाला ते पाऊल उचलावंच लागेल. आणि समजा तिथे गेल्यावर काही गोष्टी नसतील चांगल्या, बॉस खराब असेल, पॉलिटिक्स असेल, वर्किंग अवर्स खराब असेल, कल्चर खराब असेल, तर तुम्हाला पुन्हा स्विच मारण्याचा ऑप्शन आहेच ना. कारण जर तुम्ही एकदा स्विच मारला तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तुम्ही पुन्हा स्विच मारला 1 वर्षात 2 वर्षात रेडी होता. पण तुम्ही जर स्विच मारलाच नाही तर तुम्ही वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी राहणार आणि तुमच्यात ग्रोथ होणार नाही आणि तुमचा तो माइंडसेट चेंज होणार नाही. सो हा व्हिडिओ अशा मुलांना शेअर करा ज्यांना स्विच मारायचं आहे पण ते हिंमत करू शकत नाहीयेत. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की फायदेशीर ठरेल. थँक्यू सो मच.